सिडको लॉटरीमध्ये जे सेक्टर 22 मारवा सोसायटी आहेत त्या सोसायटीला आज आपण व्हिजिट करणार आहोत। या प्रोजेक्टला कनेक्टिव्हिटी जर बघितली जर ते आपल्याला असं सांगता येते की जे तळोजा ते जी बेलापूरला मेट्रो लाईन आहे पेंधर मेट्रो स्टेशनच्या वॉकिंग 2 ते 5 मिनिटाच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे। आपण त्या प्रोजेक्टला पूर्ण कव्हर करण्यात आलेला आहे। EWSचा सॅम्पल फ्लॅट, LIG सॅम्पल फ्लॅट, परत आतमध्ये असलेले ॲम्युनिटीज जसे की गार्डन, पार्किंग, जे काही सिडकोद्वारा जे सुविधा देण्यात येतात ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्यात आलेली आहे। व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला जे सिडको लॉटरीमधील जे सर्व प्रोजेक्टची माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती मिळत असते। तळोजा फेजमधून आपण फेज 2च्या दिशेने जात आहोत। समोर आपल्याला जी सोसायटी दिसत आहे ती आसावरी सोसायटी दिसत आहे समोर। आणि या प्रोजेक्टच्या लेफ्ट साईडला ही आसावरी सोसायटी सेक्टर 27 आणि या सोसायटीच्या लेफ्ट साईडला असलेला हा भाजी मंडई। या चौकमध्ये जो रविवारचा बाजार इथे भरत असतो सिडको मारवा सोसायटी गृहसंकुल सेक्टर 22। या सोसायटीच्या आतमध्ये जे कमर्शियल शॉप असतात तेथे हॉस्पिटल, मेडिकल, क्लासेस, इंडियन पोस्ट ऑफिस, स्टार हॉस्पिटल हे सर्व येथे आतमध्येच आहे सोसायटीच्या आतमध्ये। आणि या प्रोजेक्टच्या एक्झॅक्ट समोर असलेला हा जो NMTचा बस स्टॉप सेक्टर 22च्या समोर। एकूण 14 माळ्यांच्या इमारती आहेत समोर आपल्याला दिसत आहे। आणि हे पेंधर मेट्रो स्टेशन आपण या दिशेने या प्रोजेक्टला व्हिजिट दिलेली आहे 2 मिनिटाच्या अंतरावरती। आणि हा समोर असलेला भाजी मंडई। आपण सोसायटीच्या आतमध्ये आलेलो आहोत। सोसायटीच्या आतमध्ये असलेली ही पार्किंग, परत या दिशेने आपल्याला जे पार्क केलेल्या गाड्या दिसत आहे। या सोसायटीच्या एक्झॅक्ट समोर असलेली जी EWSच्या इमारती आपल्याला समोर दिसत आहे। प्रशस्त अशी पार्किंग देण्यात आलेली आहे। 14 माळ्यांची इमारती आहेत। समोर आपल्याला ही LIG टाईपच्या इमारती दिसत आहेत। आणि या प्रोजेक्टच्या एक्झॅक्ट लेफ्ट साईडला ही EWSच्या इमारती आहेत। इथे पण 14 माळ्यांच्याच इमारती आहेत। आपण या प्रोजेक्टला LIG सॅम्पल फ्लॅट, EWS सॅम्पल फ्लॅट पूर्ण कव्हर केलेले आहेत। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा। या इमारतीचा एंट्रन्स आहे। दोन लिफ्ट देण्यात आलेले आहे। CCTV लावण्यात आलेले आहे। हे इमारतीचा आउट गेट आहे। आणि हा बस स्टॉप जो 43-45 नंबरची बस जे खारघर रेल्वे स्टेशनपासून या प्रोजेक्टच्या एक्झॅक्ट समोर येत असते। आणि या शॉपच्या समोर बाहेर जे प्रायव्हेट बिल्डरची घरे आहेत तिथे पण सुद्धा कमर्शियल शॉप आहेत ते लागलेले आहेत। हार्डवेअरचे शॉप, डेली नीडचे शॉप। सेक्टर 22 तळोजा येथे EWSचे 21 फ्लॅट देण्यात आलेले आहेत। एरिया 25.81 स्क्वेअर मीटर देण्यात आलेला आहे। 21,71,556 रुपये घराची किंमत आहे। LIG मध्ये आपल्याला इथे 124 घरं देण्यात आलेलं आहे।
एरिया 29.82 स्क्वेअर मीटर देण्यात आलेला आहे आणि घराची किंमत आहे 30,58,578. म्हणजे इथे जवळ आपण जर विचार केला तर LIG 121 आणि EWS 21 असे घरं सिडकोद्वारा येथे देण्यात आलेले आहे. सॅम्पल फ्लॅट आहे तो सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत. हा LIG सॅम्पल फ्लॅट आहे. समोर आपल्याला हॉल दिसत आहे. हॉलला विंडो देण्यात आलेली आहे. विंडोच्या उजव्या दिशेने आणि वरच्या दिशेने स्टोरेजसाठी जागा आहे. पुढे आपण फर्निचर करून सुद्धा तिथे स्टोरेज कपाट सुद्धा काढू शकतो. समोर किचन रूम देण्यात आलेला आहे. किचन रूमला सज्जा देण्यात आलेला आहे. वेस्टर्न टॉयलेट देण्यात आलेला आहे. वॉश बेसिन, समोर बाथरूम देण्यात आलेला आहे. आणि हे बेडरूम. बेडरूमला पण आपल्याला सज्जा देण्यात आलेला आहे. तर असे आपण LIGचा सॅम्पल फ्लॅट बघितला. आता आपण EWSचा सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत. EWSच्या इमारतीमध्ये 2 लिफ्ट देण्यात आलेले आहे. एका फ्लोअरला 6 घरे देण्यात आलेली आहे. ही सोसायटी आपल्याला दिसत आहे. हा EWSचा सॅम्पल फ्लॅट आपण पाहत आहोत. हा हॉल आहे. हॉलला सुद्धा स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे. त्यानंतर किचन रूम दिसत आहे. इथे पाण्याची टाकी लावलेली आहेत. आपल्याला स्वतःहून पाण्याची टाकी लावावी लागते. सिडकोद्वारा पाण्याची टाकी लावण्यात येत नसते. त्यानंतर हे बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि हे इंडियन टॉयलेट देण्यात आलेलं आहे. आणि हा बेडरूम. बेडरूमला पण सज्जा देण्यात आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत